शिंदे 12 बलुतेदार संघटनेचा अध्यक्ष. गेल्या 2006 ते 7 पासून आम्ही 12 बलुतेदार आणि कारागीर कामगारांसाठी काम करतो आहोत आणि 12 बलुतेदार कष्टकरी हा वर्ग आतापर्यंत उपेक्षित आलेला आहे. परंतु या वर्षी या पंचवार्षिकमध्ये आमच्या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय कलांजीराव दळे साहेब यांनी उबाठा आणि महाविकास आघाडी सोबत यावर बैठक केलेली आहे आणि आमच्या महासंघाचा पाठिंबा या महाविकास आघाडीला आहे आणि म्हणूनच चिखली तालुक्यातील या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे यांच्या प्रचारासाठी आम्ही समस्त 12 बलुतेदार मंडळी पदाधिकारी आदरणीय भिडवे साहेब असतील, आमचे गोपाळ सोडतके असतील आणि आम्ही सातत्यानं त्यांना विजयी करण्यासाठी आणि आमच्या संघटनेचा आदेश मानून आम्ही काम करत आहोत. 12 बलुतेदार आणि कामगार हा एकच घटक आहे, अत्यंत उपस्थित दुर्लक्षित घटक आहे. आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी पाहिजे त्याप्रमाणे आमच्याकडे लक्षही दिले नाही. यावेळीच राहुलभाऊ बोंद्रे हे असं संवेदनशील व्यक्तिमत्व आहे की गेल्या मागील काळामध्ये काही दिवसापूर्वी विजयादशमीच्या दिवशी शुद्ध सणाच्या दिवशी सुद्धा आमच्या कामगारांची पिळवणूक झाली. त्यांना त्या साहित्य घेण्यासाठी दिवसभर बसून रात्रभर बसावं लागलं आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे यांनी ज्या पद्धतीनं तो सण त्या दिवशी विजयादशमीचा सण त्या दिवशी साजरा केला, त्यांच्यासोबत जेवण केलं, यावरून आम्हाला आमच्या 12 बलुतेदार आणि कष्टकरी कारागीर कामगार बांधवांना राहुलभाऊ बोंद्रे आमदार झाल्यानंतर नक्कीच आमचे प्रश्न सोडतील. यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी असेल आणि ती आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे नक्कीच पूर्ण करतील. ती मागणी म्हणजेच या मतदारसंघामध्ये एक भव्य दिव्य असं कारागीर कामगार भवन असेल, त्यामध्ये सुसज्ज असं कामगार भवन असल्यामुळे आमच्या कारागीर बांधवांसाठी जे काही नाका असेल कुठे रस्त्यावर उभं राहून ते थांबतात, त्यांना तसं न करता एका ठिकाणी सन्मानजनक त्याची उपस्थिती असेल. त्या सुसज्ज भवनामध्ये वाचनालय असेल, औद्योगिक ऑफिस असेल, त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असेल, बाहेर गावून येणाऱ्या कारागिरांसाठी थांबण्याची व्यवस्था असेल, असं सुसज्ज भवन राहुलभाऊंनी करून द्यावं अशी मागणी आमच्याकडे आहे. नक्कीच बलुतेदारांसाठी सुद्धा एक बलुतेदार भवन आमचं असावं अशी आमची मागणी आहे की जिथे करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही 12 बलुतेदारांची संघटना प्रबळ केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं भाऊ निवडून आल्यानंतर आणि सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातलं भव्य दिव्य असं 12 बलुतेदार भवन जे कारागीर कष्टकरी कामगारांसाठी भव्य दिव्य असं असेल की त्यामध्ये आमच्या व्यवसायासाठी आमचं असं प्रदर्शन असेल, त्या ठिकाणी त्या ऑफिस असेल, या सगळ्या प्रकारची दखल पात्र 12 बलुतेदारांची दखल घेण्याचं काम या शासनाने करावं आणि भाऊंनी करावं अशी आमची मागणी. या निवडणुकीमध्ये संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून राहुलभाऊ बोंद्रे उभे आहेत आणि यांच्या विजयासाठी आम्ही 12 बलुतेदार विधानसभा क्षेत्रातील समस्त 12 बलुतेदार बांधव ताकदीनं राहुलभाऊंच्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहे नव्हे तर त्यांना विजयच करणार आहे. मी माझ्या समस्त 12 बलुतेदार बांधवांना एक विनम्र आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या 20 तारखेला पंजा या निशाणीवर क्रमांक 2 नंबरचं बटन दाबून राहुलभाऊ बोंद्रे यांना प्रचंड मताधिक्याने करायचे आणि 12 बलुतेदारांची ताकद राहुलभाऊंच्या पाठीमागे उभी करायची आहे. धन्यवाद.